आपण पाहत आहात अल्फा टीव्ही मराठी. प्रेक्षक हो नमस्कार. नमस्कार अल्फाच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, आज मी कुठलंही आधी निवेदन करणार नाहीये, कारण तुम्हाला माहीतच आहेत आपले नियम काय आहेत कार्यक्रमाचे. तांत्रिक गोष्टींमध्ये सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन. याविषयी थोडक्यात सांगते की आतापर्यंत आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या विषयांची चर्चा केली त्याची साधारण आपल्याला आधीपासून माहिती असते. आपण त्यासाठी तयार असतो किंवा त्याची आखणी सुसूत्रपणे आधीच आपण करू शकतो, अन्य वाचनाने, अन्य अनुभवाने. पण आज आपण हा विषय निवडला याचं कारण, मानव कितीही श्रेष्ठ म्हटला तरी त्याच्यावर नैसर्गिक आपत्ती ही सुद्धा अचानकपणे येऊ शकते. म्हणजे मानव श्रेष्ठ का निसर्ग या वादात आपण पडणार नाही आहोत, पण तरी सुद्धा अशी जर नैसर्गिक आपत्ती आली तर आपल्याला कुठल्या प्रकारचे कृती ही करायला पाहिजे याविषयी आज आपण जाणून घेऊया. मानवावर येणारी आपत्ती ही मानवनिर्मित सुद्धा असू शकते. म्हणजे भूकंपासारखी गोष्ट जर नैसर्गिक असेल तर दहशतवाद्यांनी घातलेला गोंधळ हा मानवनिर्मित आहे, नाही का? पण अशा प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला मानवाच्या जीविताची हानी होण्याची शक्यता असते तिथे डॉक्टर्स लोकांची पथकं जाऊन थडकतात. पण या तांत्रिक गोष्टीमध्ये जो काही वेळ जातो त्यामध्ये सामान्य माणसाला सुद्धा त्यात सहभागी व्हायला लागतं आणि तातडीने काहीतरी निर्णय घेऊन कृती करायला लागते. पण याविषयी जर आपण आधीच काही माहिती मिळवली असेल तर अशा काळी आपल्याला खूप मदत होऊ शकते. अशा पद्धतीचं पुस्तक हे मला वाटतं सर्वप्रथम आज आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याचं स्वरूप आपल्याला डॉक्टरांच्या उत्तरांवरनं कळणार आहे. यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केले डॉक्टर जयेश सिंह शाह यांना. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. नमस्कार. प्रेक्षक डॉक्टरांबद्दल थोडक्यात सांगते. ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून त्यांची ख्याती आहेच, म्हणजेच अस्थिव्यंग शल्यचिकित्सक. मुंबईत त्यांची प्रॅक्टिस आहे आणि त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्थापन अकादमीचे ते निर्देशक सुद्धा आहेत. त्यांचं कार्य हे त्यांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी तर आहेच, पण नकळतपणे समाजाच्या प्रगतीसाठी सुद्धा आहे. आपण त्यांच्या कार्याबद्दल, अनुभवाबद्दल जाणून घेऊया आणि यासाठी सामान्य माणूस काय करू शकतो हेही पाहूया. त्यांच्याशी चर्चा करूया. डॉक्टर, आपत्कालीन व्यवस्थापन याच्यावर तुम्ही पुस्तक सुद्धा लिहिलंय, तर या व्यवस्थापनाची नक्की व्याख्या तुम्ही कशी कराल? आपत्ती ही प्रत्येक मानवाला माहीतच आहे. आपत्ती ही काही नवीन गोष्ट नाहीये. नैसर्गिक आपत्ती बहुतेक सगळ्यांनीच कुठं ना कुठल्या तरी रूपात त्याचं तोंड दिलंच आहे. जी काही गोष्ट अचानकपणे घडते आणि जी आपल्या जीवाला किंवा आपल्या प्रॉपर्टीला हानी करू शकते ती आपत्ती आहे. मग ती भूकंप असो किंवा महापूर असो किंवा एक साधा सामान्य माणसाच्या घरी कोणाला हार्ट अटॅक आला तरी पण त्या घरासाठी आपत्तीच आहे. आणि या आपत्तीला तोंड देण्याकरता सामान्य नागरिकांना ट्रेनिंग देण्याकरता, शिकवण्याकरता या अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापनची अकादमीची स्थापना केली होती आम्ही. नुसता अकॅडमी करून पण काही फायदा नाही. काहीतरी लोकांना शिकायला मटेरियल पाहिजे, समजायला काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिजे. त्यासाठी आम्ही एक पुस्तक लिहिली होती, एडिट केली सध्या. ती सध्या आमच्याकडे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये आहे. त्याचं तुम्हाला रूप दाखवतो कसं आहे ते. हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत अशा दोन्ही भाषेत ही पुस्तक आता सध्या आहे. आणि लवकरच हिंदी, गुजराती आणि इतर भारतीय भाषांमध्ये पण याचं प्रकाशन आम्ही करणारच आहोत. बरं, जरूर डॉक्टर. याचा सामान्य माणसाला सुद्धा उपयोग नक्कीच होईल. नक्कीच. सामान्य माणसाकरताच आपण सगळं करतोय. बरोबर. आपण आता प्रश्न घेऊया. हो, नक्कीच. श्रेयस, नमस्कार. श्रेयस वडनेकर बोलतोय. मला प्रश्न विचारायचा आहे की आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारी कशी करावी? एकच प्रश्न आहे. धन्यवाद. बरं. आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारी कशी करायची हा म्हणजे हा आजचा विषयच ते आहे.
तर सामान्य नागरिकांना आपत्तीचं ज्ञान घेणं आवश्यक आहे. नुसता घरी बसून आपत्ती आली की फक्त पेपरात वाचलं किंवा टीव्हीमध्ये बघितलं आणि मग त्याला विसरणं हे योग्य नाही. तर आमच्यासारखी संस्था जे हे कोर्स चालवतात तिथे तुम्ही नाव घ्या, एनरोल करा स्वतःला, हे कोर्स शिकून घ्या, म्हणजे तुम्ही तयार झालातच. ओके. पण मग हे कुठल्या कुठल्या पद्धतीचे कोर्स आहेत? हे जे कोर्स आहे, सॉरी, दिस कोर्स आपल्याला सध्या मुंबईमध्ये विविध कॉलेजमध्ये होतो. फॉर एक्झाम्पल आम्ही आता सध्या VJTI कॉलेजमध्ये आहे, बुधा हायस्कूलमध्ये आहे, ठाण्यामध्ये पण चालू आहे. असे ठिकठिकाणी आम्ही हे क्लासेस घेतोय. ही क्लासेस रोज संध्याकाळच्या वेळेस असते. सोमवार ते शनिवार या दिवशी क्लासेस असतात. गुरुवारी मात्र सुट्टी असते. संध्याकाळी 6:30 ते 8:30-9 पर्यंत हे क्लासेस चालतात. आणि रविवारी मात्र सकाळी 9 ते संध्याकाळी 3:30-4 पर्यंत हे कोर्स चालू असतं. या कोर्समध्ये सध्या आम्ही मराठीत शिकवतो आणि परीक्षाही घेतली जाते. की नुसतं शिकवणं नाही, पण तुम्ही किती शिकलात, तुम्हाला किती ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याची पण परीक्षा घेतली जाते. आणि मग नंतर मेन पार्ट कम्स, ते सराव. नुसता शिकून चालत नाही, ते सराव कंटिन्युअस चालू ठेवतो आम्ही. प्रत्येक रविवारी भेटतो आणि सराव नंतरच तुम्ही एक्सपर्ट होतात त्याच्यामध्ये. बरोबर. नमस्कार. हॅलो. कमलेश. हो, पुण्याहून कमलेश पाटील बोलतोय. बोला. संपदाताई आणि शाह सरांना माझा नमस्कार. धन्यवाद. डिझास्टर मॅनेजमेंट याचा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कितपत उपयोग होईल असं मला विचारायचंय. खरं म्हणजे इंडस्ट्रियल सेफ्टी आणि डिझास्टर मॅनेजमेंट ह्या रिलेटिव्ह कन्सेप्ट आहेत का, हे मला विचारायचं आहे. धन्यवाद. हरिओम. हा प्रश्न तुमचा खरोखर चांगला प्रश्न आहे. कारण सामान्य माणसाबरोबर आपण जिथे कामाला जातो ती पण जागा आपण बहुतेक अर्धा दिवस आपला किंवा आपलं अर्ध आयुष्य त्या ठिकाणी असतं. तर इंडस्ट्रियल सेफ्टी आणि डिझास्टर मॅनेजमेंट हा प्रश्नाचं उत्तर एकच आहे की प्रत्येक इंडस्ट्री त्यांचा स्वतःचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन असतो. जे मोठमोठ्या इंडस्ट्रीज आपल्या आहे, भारत पेट्रोलियम म्हणा किंवा केमिकल इंडस्ट्री, त्यांचे स्वतःचे प्लॅन असतातच. आणि त्याशिवाय तुमचा प्रश्न होता कॉर्पोरेटचा. कॉर्पोरेटसाठी सध्या प्लॅन्स चालू आहे की स्पेसिफिक इंडस्ट्रीज घेऊन त्याच्यासाठी कोर्स करणं. हे आमचे आता अकॅडमीमध्ये आमचे कमिटी मेंबर्स त्याच्यावर विचार चालू आहे आणि लवकरच ते कोर्स निघणारच आहे आमच्याकडे. नमस्कार. सुभाष बोला. नमस्कार. मी सुभाष गर्दे. ते नाव चुकीचं दिलंय. करपे नाहीये, गर्दे. बरं. पुणे. प्रश्न विचारा. माझा नमस्कार दोघांना. नमस्कार. माझा एक फार विचित्र प्रश्न आहे की मी जेव्हा याला अहमदाबादला गेलो होतो अर्थक्वेक नंतर, तर तिथे असं पाहिलं की ज्या बिल्डिंगच्या खाली गॅरेजेस होते, म्हणजे पिलर्स लावून, त्या बिल्डिंग लवकर पडल्या. अगदी खरोखर अक्षरशः 7-7 मजली बिल्डिंग पडल्या. बरं. पण मी ज्यांच्या घरी उतरलो होतो त्या बिल्डिंगला खाली गॅरेज नव्हतं. ते अगदी पूर्ण पहिल्यापासून, म्हणजे खालच्याच मजल्यापासून त्या वर होत्या. बरं. त्यांना काही झालं नाही. जी समोरची बिल्डिंग पडली ती आमच्या घरापासून जवळजवळ 25 ते 30 फुटावरती असते. तर हे जे आपलं अर्थक्वेक इंजिनिअरिंग वगैरे म्हणतात त्याप्रमाणे आपण काही असं करू शकतो का? बरं. तुमचा प्रश्न होतो भूकंपाबद्दल. तर आपल्या गव्हर्नमेंटने आता हल्ली नवीन बिल्डिंगचे रूल्स काढलेले आहे की जे काही बिल्डिंग्स नवीन होणार आहे त्याला अर्थक्वेक रेजिस्टंट डिझाईन घेऊनच करायची आहे. आणि बाकी जे जुन्या बिल्डिंग्स आहे त्यांना अर्थक्वेक रेजिस्टंट कसं करायचं हा इश्यू मला वाटतं हा गव्हर्नमेंटलाच ठेवू आपण. कारण प्रायव्हेट माणूस म्हणून तुम्ही हे काही करू शकणार नाहीये. डॉक्टर, हा भूकंपाचा विषय निघालाय, तर या भूकंप काळी आपण काय काय काळजी घ्यायची आणि पटकन कुठली कृती करायची याविषयी बोलूया, पण या जाहिरातींनंतर. प्रेक्षक हो, 1600-221010 या क्रमांकावर सतत संपर्कात राहा. पुन्हा भेटूया ही विश्रांती घेऊन.